मयूर स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा राजू भालेकर. राजू भालेकर सर विनंती असेल आपण या ठिकाणी यायचे. मयूर स्पोर्ट्स सर्वे सर्वा राजू भालेकर सर आपण या ठिकाणी यायचे. आपला एक विशेष सन्मान इकडे केला जातोय. मयूर स्पोर्ट्सचा हा ब्रँड देखील जोगेश्वरीमधून सुरू झाला आणि खूप चांगलं काम आपण केलेलं आहे. आपलाही सन्मान इकडे केला जातोय. सर मयूर स्पोर्ट्स राजू भालेकर सर विनंती असेल आपण या ठिकाणी यायचे. सर मॅच सुरू करायची विनंती असेल. मॅच सुरू करायची. बादल सरांकडे आपण जाऊयात. धन्यवाद चंदू सर. धन्यवाद हरेश सर. संध्याकाळच्या सत्रामध्ये परत एकदा मना काळजातून सगळ्यांका नमस्कार असा. देव फ्रेंड्स आणि कुणाल भाई रवींद्र सरमळकर सगळ्यांच्या लाडक्या युवा नेतृत्व विभाग प्रमुख, त्याचप्रमाणे महाराष्ट्र नाविक जनरल कामगार सेना अध्यक्ष, महाराष्ट्र विद्युत जनरल कामगार सेना अध्यक्ष, राष्ट्रीय कर्मचारी सेना उपाध्यक्ष आणि मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सगळ्यांचे लाडके कुणाल भाई आणि त्यांच्या समेत देव फ्रेंड्स यांच्या माध्यमातून ही मानाची स्पर्धा अर्थात धर्मवीर चषक 2025 6 आजच्या दिवसातली ही शेवटची लढत. जो संघ जिंकतलो तो दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश करतलो आणि जो संघ हरतलो त्याका एक पूर्ण वर्षभराची प्रतीक्षा. अगदी मालवणीत सांगायचा तर लाखाचे 12,000 करणारो सामनो असा सेमीफायनलचा सामनो. मालवणीत एक म्हण, जत्रा येतच असतात फिरणाऱ्या घोपान होया. जत्रा येतच असतात फिरणाऱ्या घोपान होया. अगदी तसाच असा स्पर्धा होत असतात खेळणाऱ्या घोपान होया. पण धर्मवीर चषकासारखी स्पर्धा ही वर्षातून एकदा होता. ती खेळण्याची आणि जिंकण्याची संधी ती सुद्धा वर्षातून एकदा मिळता. आजच्या दिवसातले एकूण 8 संघ आणि त्या 8 संघामधले हे 2 संघ जे सेमीफायनलमध्ये दाखल झाले, मिळालेल्या संधीचा त्यांनी सोना केला, प्लॅटिनम केला आणि रेडियम केला. त्या सगळ्यावर आता सोन्याचा कळस चढवण्यासाठी हे 2 संघ सेमीफायनलमध्ये दाखल आणि सेमीफायनलची लढत तुमच्या भेटीसाठी. MC शेख या ठिकाणी आगमन झालं आहे. प्रवीणजी आवळे साहेब, अदानी कर्मचारी महासंघाचे सर्वेसर्वा आणि कुणालभाई सरमळकर यांचे परम मित्र प्रवीणजी आवळे सरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आम्ही धर्मवीर चषकाच्या निमित्ताने आपलं हार्दिक स्वागत करत आहोत. MUCC ओडिशा टॉस जिंकून घेतलो. फिल्डिंगचा निर्णय. उमेश 11 संघाची सलामीची जोडी आणि प्रारंभिक ओव्हरमध्ये ही महत्वाची विकेट विनीत तंबूच्या दिशेने. तंबूच्या दिशेन खटक्यार बॉट आणि जाग्यार पलटी. ST आणि ट्रकाच्या गिअर बॉक्सची आठवण करून देणारो यो क्लीन बोल्ड. पहिल्याच चेंडूपासून योग्य टप्प्यावरची गोलंदाजी विवेकने सुरुवात केलेली. पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसऱ्या चेंडूवर विकेट, 2 चेंडूंची सांगता आणि धाव संख्या फक्त 1 रनचावर.
नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने विशारद एक युवा खेळाडू, ज्या खेळाडून खूप प्रभावित केला. काय सुंदर अर्थ असा विशारद या नावाचो, कुशल असो या शब्दाचा अर्थ होता. आणि ज्याप्रमाणे विशारद हे वैद्यकीय क्षेत्रामध्ये असतात, ज्याप्रमाणे विशारद हार्मोनियम मध्ये असतात, विशारद तबल्यामध्ये असतात, मृदंगामध्ये असतात, ह्यो असा क्रिकेटचो विशारद जो दिसता तुमका नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन. संघाचो नायक सेनापती कर्णधार अभिषेक स्ट्रायकर यांच्या दिशेन. एका गड्याच्या मोबदल्यात एक ही थोडीशी नाजूक अवस्था, आणि अशा नाजूक अवस्थेतून आपल्या संघाक सावरण्यासाठी नायक स्ट्रायकर एंडवर. बॉलिंग मार्कवर विवेक चेलार तिसरो चेंडू घेऊन फास्टर वनने सुरुवात केली. अभिषेक अंगणेच्या इनिंगची सुरुवात विवेकने केली. तिसरो चेंडू डॉट बॉल. धावसंख्या फक्त एका रनचावर, जो पहिलो एक बोनियाचो रन पहिल्या चेंडूवर आपण बघितलेलो. आजच्या दिवसात पावसाची उघड झाप सुद्धा बघितली, कधी वरुण राजाचं आगमन बघितला, दिवसभर सूर्यराजान बऱ्यापैकी दर्शन दिला, आणि त्यामुळे काही सामन्यामध्ये लो स्कोरिंग तर काही सामने हाय व्होल्टेज ड्रामा सुद्धा बघितले. आजच्या दिवसातली ही शेवटची लढत सेमीफिनाले, आणि या लढतीमध्ये पहिली बॅटिंग करताना उमेश 11 सारख्या मातब्बर संघाकडून 6 ओव्हरीमध्ये किमान 70-80-90 रन अपेक्षित असतले. सुरुवात तर डळमळीत, पण त्या डळमळीत स्थितीतून बाहेर काढताना संघाचो कर्णधार लांब 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 खूपच लांब स्क्वेअर लेगच्या कपडावरसून चेंडू सीमारेषा पार गया. बाय बाय, टाटा गुड बाय. स्कोरिंग शॉट अभिषेकच्या बॅटीतून, त्या षटकारानंतर पॉइंटच्या दिशेन, आणि यावेळी पॉइंटच्या कपडावरसून परत एकदा चेंडू सीमारेषा पार, षटकार. बाई, काय हा प्रकार. ची कामगिरी बघा, 4 चेंडूमध्ये 2 सलग षटकारांची वैयक्तिक 13 धावा, आणि पहिल्या ओव्हरीचो खेळ संपलो 14 रनचावर. पहिली विकेट विनीत स्वस्तात गेली खरी, पण उमेश 11 संघाकडे अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत चांगले बॅटर असत. अगदी मालवणीत सांगायचा झाला तर एक मेली लाडी म्हणान वशाड पडणार नाही वाडी, अशा प्रकारची दमदार फलंदाजी उमेश 11 संघाकडे. आणि त्यामुळेच पहिली विकेट एकेरी धावसंख्येवर गेली, पण अभिषेक काय खाऊन इलो असा ह्यो खेळाडू विचार करण्यासारखी गोष्ट असा. येताना कोणाचा तोंड बघून इलो अभिषेकला विचारू हरकत नाही. इल्याच 2 सलग षटकार, आणि संघ पहिल्या ओव्हरीच्या समाप्तीनंतर 14 रनचावर. विशारद बॉलिंग मार्कवर, यापूर्वीची माफ करा इम्रोज बॉलिंग मार्कवर आणि विशारद स्ट्रायकर एंडवर. यापूर्वीच्या मॅच मध्ये बांद्रा फोर्ट स्ट्रायकर संघाविरुद्ध 11 चेंडूमध्ये 36 धावांची लाजवाब कामगिरी करणारो विशारद, आणि समोर इम्रोज सारखो दिग्गज गोलंदाज. गती परिवर्तनाचो चेंडू, चेंज ऑफ पेस जेका इंग्रजीत म्हटला जाता, गती परिवर्तन जेका हिंदीत म्हटला जाता, मालवणीत सांगायचा तर रानल्यान टोपभर आणि वाढल्यान वाटीभर. चेंज ऑफ पेसचो निर्धाव चेंडू, डॉट बॉल. धावसंख्या 14 रनचावर. 14 ह्यो धावफलक एका गड्याच्या मोबदल्यात. खोलवा टप्प्याचो चेंडू, सटीक यॉर्कर जेका म्हटलं जाता. मालवणीत मुकरी लगोरी हे समानार्थी शब्द असणारो यॉर्कर लाईनचो ह्यो चेंडू. 1 धाव ड्राईव्हच्या फटक्यावर. 15 धावा आपण बघतो देव फाउंडेशन आणि कुणालभाई रवींद्र सरमाळकर यांच्या माध्यमातून धर्मवीर चषक 2025 ह्यो थरार. 31व्या पर्वाची ही स्पर्धा, आणि सलग 31 वर्ष एखादी स्पर्धा भरवणं त्या खावचा काम नसता. एखाद दुसऱ्या वर्षी आयोजन करून बंद पडलेली मंडळा तुम्ही आम्ही कित्येकदा बघितली, पण सलग 31 वर्ष एकाच झेंड्याखाली या सुंदर स्पर्धेचा देखणा नीटनेटके आयोजन. वाईड बॉल पंचांचो इलो इशारो. ज्या वाईड बॉलला मालवणी खुळा पीक सुद्धा म्हटलं जातं. ज्या वाईडसाठी जास्त मेहनत करूची लागणार नाही, गावात फुकटची भाकरी तर कित्याक करू होई चाकरी, अशा म्हणीचो ह्यो वाईड बॉल एकेरी धावेनिशी बदललो धावफलक 16 रनचावर.
थोडीशी चर्चा तर होता, पण या चर्चेतून नेमक्या काय होताला इम्रोज सारखो एक दिग्गज गोलंदाज आणि समोर एका बाजून जे का चेंडू फुटबॉल प्रमाणे दिसता असो वरिष्ठ खेळाडू अभिषेक आंगडे, संघाचो नायक, सेनापती आणि कर्णधार. इम्रोजचो चेंडू जो अंदाज होतो अभिषेकला त्या अंदाजापेक्षा बरोच स्लो इलेलो चेंडू. बॅट आणि बॉलचो काही संपर्क नव्हतो. बॅटर मालवणी संघाचा तर फक्त वलवता. मुलाम्याचा नाणा आणि तालाशिवाय गाणं ह्याचा जसं उपयोग नसता, अगदी तसंच क्रिकेटच्या मैदानावर वले मारणं आणि भाते मारणं हे का सुद्धा महत्व नसतं. सलग 2 षटकार मारल्यानंतर थोडीशी बॅट मौन व्रत स्वीकारलेली अभिषेकची. 16 यो धावफलक, एकूण 10 चेंडू इनिंगचे झाले समाप्त. 6 बॉलमध्ये 13 धावा. अभिषेकची कामगिरी. आपल्या बॅटचं हलकेचं चुंबन घेऊन परत एकदा अभिषेक सज्ज स्ट्रायकर यांच्या दिशेने. 4 बॉलमध्ये फक्त 2 धावा खर्च करणारो इम्रोज यावेळी वाईड बॉल. प्रतिस्पर्धी संघासाठी 1 धाव बहाल करताना 1-1 वाईड बॉल, 1-1 एक्स्ट्रा सामन्याचा निकाल ठरवण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असतात. आणि ह्या वाईड बॉल मालवणी भाषेत सांगायचा तर कर्ज न घेता भरलेले EMI असत. ते महाग तर नक्की पडतले. कर्ज घेतलेले EMI सुद्धा किती महागडे ठरतात आणि जर कर्ज न घेता EMI भरूची पाळी इली तर आणखी महागडा. अगदी तसेच हे एक्स्ट्रा क्रिकेट मधले आणि हे वाईड. त्या वाईड नंतर वापसी इम्रोजची डॉट बॉल निची. 5 बॉल मध्ये फक्त 3 धावा इम्रोजने खर्च केले. त्या 3 मध्ये 2 वाईड आणि हो शेवटचो औरीचो बॉल आखू टप्प्याचो पूल करण्याचा प्रयत्न. बॅटची कट घेऊन विकेट किपर कडून सुटलेलो झेल पहिल्या स्लिप मध्ये आणि या झेलामुळे दुसऱ्या विकेटचा झाला पतन. 2 ओव्हरींची सांगता 17 for 2. प्रो लिंकवर या चेंडूवरचो ऍक्शन रिप्ले बघा. वेगवान चेंडू, इम्रोजचो बॅटची कट घेऊन गेलो चेंडू. विकेट किपर कडून झेल सुटलो पण पहिल्या स्लिप मध्ये टिपलो गेलो. एकाच मालवणीत म्हटला जाता गळ्यातला तुटला पण घोटीयेत अडकला. दुसरी विकेट. 2 ओव्हरींची सांगता. ही मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा आणि स्वाभिमानाची स्पर्धा. धर्मवीर चषक 2025 31व्या पर्व. फक्त महाराष्ट्र नाही, देशाच्या कानाकोपऱ्यातून संघ. या ठिकाणी प्रवीण आवळे सर यांचा सन्मान केला जातोय. अदानी कर्मचारी महासंघ आणि तसेच कुणालबाई सरमळकर यांचे अगदी जवळचे परम मित्र, त्यांचा हा सन्मान इकडे केला जातोय. आणि या ठिकाणी राजू भालेकर सरांचाही आम्ही सन्मान करत आहोत. मयूर स्पोर्टचे सर्वे सर्वा भालेकर सर यांचाही आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. मी विनंती असेल, जोगेश्वरीच्या छोट्याशा जागेतून सुरू झालेला प्रवास आज भारतभर याही ब्रँडची चर्चा सातत्याने पाहायला मिळते. राजू भालेकर सरांचा सन्मान मालवणच्या कट्टा परिसरातील भालेकरवाडीतून या छोट्याशा भालेकरवाडीचं नाव मात्र अगदी भर केलंय, जोगेश्वरीचं नाव केलं या ब्रँडने. असे क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व आणि मयूर स्पोर्टचे सर्वे सर्वा राजू भालेकर सरांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. राजू भालेकर सर, टू कॉम्बॉक्स. राजू भालेकर सर, तुमचा सुद्धा अगदी मनपूर्वक स्वागत असा. तिसऱ्या ओव्हरीचा पहिलो बॉल सुलतान खान. वाईड बॉलने सुलतानने केली सुरुवात. टेनिस क्रिकेटचे सगळे स्टार खेळाडू, पण रेनी क्रिकेटमध्ये थोडंसं वेगळं फॉर्मॅट. बऱ्याच गोलंदाजांका लय सापडण्यासाठी थोडंसं वेळ गेलो आणि त्यामुळे वाईड बॉल बऱ्याच मोठ्या प्रमाणावर आजच्या दिवसात आपण बघितले. सुलतानने सुद्धा या ओव्हरीची सुरुवात केली वाईड बॉलने आणि त्यानंतर केलेली वापसी डॉट बॉलनिशी. विशारद स्ट्रायकर एंडवर यापूर्वीच्या मॅचचो हिरो. सध्या तरी त्याची बॅट थोडीशी शांत, मोठ्या फटक्यांच्या शोधात असा. 18 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात आणि त्यानंतर ह्यो चेंडू परत एकदा सोडून दिलो विकेट किपर साठी. पंचांचो इशारा होईल वाईड बॉलचो. या ओव्हर मधलो ह्यो दुसरो वाईड बॉल. आजच्या दिवसातले माझे सगळे साथी समालोचक चंदू शेट्टे सर, हरेश पंड्या सर, आमचे स्कोरर सोनम चव्हाण, प्राजक्ता देसाई, ऑफिशियल्स नासिर शेख, रमाकांत पवार, अरुण अंबोलकर आणि प्रो लिंक स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलचे सगळे सहकारी.
या सगळ्यांचे मनपूर्वक आभार असत. आजच्या दिवसात तुम्ही सगळ्यांनी केलेली देखणी कामगिरी आणि त्यामुळे आज पहिल्याच दिवशी ही स्पर्धा एका वेगळ्या उंचीवर लाखो प्रेक्षकांनी आज या स्पर्धेक यूट्यूबच्या माध्यमातून हजेरी लावली. प्रक्षेपण घर बसल्या ज्यांनी बघितला त्या आमच्या सगळ्या व्हर्च्युअल प्रेक्षकांचा सुद्धा मनपूर्वक स्वागत. सुलतानचा इक्वेशन बघा, वाईड डॉट म्हणजे प्रत्येक डॉट बॉल मागे एक एक वाईड, 2 बॉल 2 रन्सांचा खर्च आणि त्यानंतर विशारदच्या समोर अजून एक वाईड बॉल. जणू काय ही ठिपक्यांची रांगोळी घालताना सुलतान एक वाईड आणि त्यानंतर एक ठिपको डॉट बॉलचो. आतापर्यंत फक्त 2 बॉल सुलतानने अधिकृत टाकले, ज्यामध्ये 3 धावांचा खर्च, 3 एक्स्ट्रा आणि एकूण धावफलक 14 चेंडूच्या समाप्तीनंतर 20 रन्सावर. 20 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. तिसऱ्या ओव्हरचो तिसरो चेंडू विशारदसाठी. बॅट चिकड, चेंडू घोषित क्षेत्रात लॉंग स्टॉप रिजन मध्ये एकेरी फक्त धाव मिळतली. एकेरी धावेनीची धावसंख्या 21. स्क्रीनवर दिसणारो खेळाडू विशारदजेचं नाव असा या युवा खेळाडून प्रभावित केला. श्रीकृष्ण बांद्रा फोर्ट स्ट्रायकर सारख्या मातब्बर तगड्या संघाविरुद्ध क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये 11 चेंडूमध्ये 36 धावा टोलवणारा खेळाडू. या महत्वाच्या मॅच मध्ये सगळ्यांचं लक्ष असा विशारदच्या बॅटकडे, पण विशारदची बॅट रवली हवेत आणि चेंडू त्रिफळ उद्ध्वस्त करून जाणारो. तिसऱ्या विकेटचं पतन. सगळ्या व्हर्च्युअल प्रेक्षकांचा सुद्धा मनपूर्वक स्वागत. आज पहिल्याच दिवशी तब्बल 2 लाख प्रेक्षकांनी ही स्पर्धा बघितली. टाळ्या वाजव हरकत नाही प्रोलिंग स्पोर्ट्सच्या प्रक्षेपणासाठी आणि धर्मवीर चषकाच्या आयोजनासाठी. 2 लाख प्रेक्षकांनी मोबाईल, आपल्या लॅपटॉप याच्या माध्यमातून बघितलेली स्पर्धा आणि मैदानावरचे आमचे सगळे उपस्थित असणारे हजारो प्रेक्षक. आज शनिवार, उद्या तर या मैदानावर जणू काय मालवणच्या अंगणेवाडची जत्रा भरतली, कुणकेश्वराची जत्रा भरतली, नेरूरच्या कलेश्वराची शिवरात्रीची जत्रा भरतली आणि वालावलीच्या नारायणाची रामनवमीची जत्रा आणि त्याचबरोबर म्हापणच्या आई शांतादुर्गेची गुढीपाडव्याची जत्रा. उद्या क्रिकेटची जत्रा बघण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी नक्की यावा याच छत्रपती शिवाजी महाराज मैदान अर्थात कोलगेट मैदानावर. धर्मवीर चषक 2025 उद्या अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील सुद्धा मातब्बर संघ तुमच्या भेटीसाठी उद्या सकाळी 9 वाजल्यापासून. सुलतान खान अजून एक वाईड बॉल. या ओव्हरमध्ये सुलतानचा काय बिघाडला काय कळला नाही. प्रत्येक चेंडू मागे एक एक वाईड बॉल. आतापर्यंत या ओव्हरमध्ये तब्बल 4 वाईड बॉल, 4 चेंडूमध्ये 5 धावा खर्च आणि त्यातले 4 वाईड. एकूण धावसंख्या 22 रन्सावर. तिसऱ्या ओव्हरीचो खेळ प्रगतीपथावर. ज्या उमेश 11 संघाची फलंदाजी त्या बलस्थान समजला जाता, त्या बलस्थान समजल्या जाणाऱ्या फलंदाजी घातलेलो लगाम पहिल्या 3 ओव्हरीमध्ये जणू काय कोकणातल्या दशअवतारातला केलेला या अश्वबंधनाचा. आणि अजून एका विकेटचा पतन. त्रिफळा उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉय, खटक्यार बॉट, जाग्यार पलटी. संघाविरुद्ध तो राकेश वैयक्तिक 0 धावसंख्येवर माघारी परतलो. 3
तीन षटकांचा खेळ झालो समाप्त आणि 3 ओव्हरीच्या समाप्तीनंतर धाव संख्या 22 रन्सावर. 22 फॉर 4. 22 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. ज्या उमेश 11 संघान आज अक्षरशः धावांचो रतीब घातलो तो संघ धावांसाठी संघर्ष करताना मालवणीत सांगायचा झाला तर चौघांची माय पण खाटल्यावर जीव जाय अशी सध्याची स्थिती असा स्कोरबोर्डची. या नाजूक स्थितीतून बाहेर काढूचा लागतला, मोठी फटकेबाजी करूची लागतली. दिवस गेलो रेटा रेटी आणि चांदण्यात कापूस काती अशी एक फेमस मालवणी म्हण असा. जर कापूस कातूचो असात तर चांदणा पडापर्यंत वाट बघताने आणि मोठे फटके खेळण्यासाठी ओव्हरी संपापर्यंत थांबताने. 3 ओव्हरी सरले, रन झाले 22. चौथ्या ओव्हरीचो पहिलो बॉल आणि बॉलिंग मार्कवर इम्रोज खान. लोअर पुल टॉस यशच्या बॅट मधून स्क्वेअर लेगच्या कपडावरसून चेंडू सीमालेशा पार, गुलीगत षटकार, बुक्कीट टेंगोड. षटकारांची धाव संख्या 28 रन्सावर. नावातच ज्याच्या यश सामावलेला असो यश स्ट्रायकर एंडवर पहिल्या चेंडूवर षटकार आणि त्यानंतर डॉट बॉल. निर्धाव चेंडू. इम्रोज खान या एका अनुभवी खेळाडूचं नाव असा. मोठमोठे स्पर्धा अक्षरशः एक हाती गाजवलेलो गोलंदाज. षटकार मारल्यानंतर इम्रोज कडसून सुद्धा काहीसा वेगळा होताला, पाठलाग होतलो, बदलो होतलो अशी अपेक्षा असा. फटको तर मोठो असा. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या कपडावरसून चेंडू सीमारेषा पार, लका 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 तांबडी चांबडी चमकते उन्हात. धर्मवीर चषक षटकार. अक्षरशः कुर्मगतीन चाला होती. चौथ्या ओव्हरीत मात्र या धावसंख्येन अश्वगती पकडलेली. अश्वमेध यज्ञयाग सोडलेलो अश्व ज्याप्रमाणे बंदिवान बनवलं जातं त्याप्रमाणे पहिल्या 3 ओव्हरीत बंदिस्त असणारी धावसंख्या पुढच्या चौथ्या ओव्हरीमध्ये उधळाक सुरुवात झालेली. 2 षटकार आणि त्यानंतर स्क्वेअर लेगच्या कपडावरसून अजून एक लांब 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 खूपच लांब धर्मवीर चषक षटकार. आपण बोला चमकते उन्हात. डीजे ऑपरेटरचे सुद्धा मनपूर्वक आभार. देवगडच्या कुणकेश्वरचे राणे कुटुंबीय असत डीजे ऑपरेटिंग साठी. खूप सुंदर कामगिरी. आणि डीजे तुझ्या गाण्यासाठी बघ तांबडी चांबडी चमकते उन्हात म्हटल्यानंतर ऊन पडला आणि गाणं संपल्यानंतर त्या गायब झाला. परत इला कदाचित तुझा त्या गाणं ऐकण्यासाठी. रन झाले आहेत बघा 40. 4 गड्यांच्या मोबदल्यात यश 4 चेंडूमध्ये 18 धावा. नावातला यश मैदानावर आपल्या टीमसाठी आणि आपल्या नावासाठी दाखवताना यश. इम्रोज सारख्या एका मोठ्या वलयांकित खेळाडूवर एका मागोमाग केलेले 3 षटकारांचे प्रहार. कारण यशचा विश्वास असा जर झाड तोडूचा असतात तर फांदिये तोडण्यामध्ये जास्त वेळ घालवताने डायरेक्ट मुळावरच घाव घालायचो. आणि इम्रोज खान ह्या मूळ असा MUCC ओडिसा टीमचा. एवढ्या मोठ्या वरिष्ठ खेळाडू विरुद्ध 3 षटकारांची आतषबाजी एकाच ओव्हरीमध्ये. पण त्यानंतर इम्रोजची वापसी डॉट बॉलवर. 3 षटकार आणि 1 वाईड. 5 बॉल मध्ये जवळपास 19 धावांचा खर्च. ज्या इम्रोजने पहिल्या ओव्हरमध्ये फक्त इन मीन 3 रन खर्च केले त्या इम्रोजच्या पहिल्या ओव्हरीचं बॅकलॉग सुद्धा यशने या ओव्हरीत भरूक घेतलो. चौथ्या ओव्हरीचा शेवटचा बॉल. 41 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात 4 षटकांची सांगता. 10.25 ची सरासरी आणि इनिंगचे शेवटचे अजूनही 12 चेंडू बाकी.
मानाच्या स्पर्धेसाठी मालवणी कॉमेंट्रीसाठी माका कुणाल भाई तुम्ही संधी दिलात मनपूर्वक तुमचे आभार असत. खरं तर या स्पर्धेतून एका दिवसातून जाणं या थोडासा दुर्दैवाचा लक्षण, पण यावेळी कदाचित माझा दुर्दैव असा आजच्या एका दिवसापुरता का होईना तुम्ही सगळ्यांनी माका समालोचनाची संधी दिलात. ही माझी वाकडी तिकडे मालवणी भाषा तुम्ही गोड मानून ऐकून घेतलात त्याबद्दल सगळ्या आयोजकांचे प्रायोजकांचे आणि खास कुणाल भाई तुमचे मनपूर्वक आभार असत. ही मालवणी भाषा थोडीशी तिरकस चालणारी, एखादो शब्द एखादी म्हण जर कोणाक मनाक लागली असा तर मनार किलोर अजिबात घेऊ नका. कारण एक सुंदर वाक्य असा, आय एम ओनली रिस्पॉन्सिबल फॉर व्हॉट आय से, नॉट ॲट ऑल रिस्पॉन्सिबल फॉर व्हॉट यू अंडरस्टँड. जाऊया मैदानावर. शेवटचे 12 चेंडू आणि या 12 चेंडू मध्ये किती मोठो डोंगर आज उमेश 11 संघ उभो करता या बघण्यासारख्या. कारण हे सामना खूप महत्वाचो. या जागेवरसून हरान माघारी जाणं म्हणजे ताटात इला पण तोंडात न इल्यासारखे असा. त्यामुळे ह्यो सामनो बरोच काळ लक्षात ठेवला जाताला. जो संघ हरतलो ते का या हरण्याचे व्रण बऱ्याच काळापर्यंत जाणवतले. 4 ओव्हरीमध्ये रन झाले 41. उमेश 11 संघ 41 फॉर 4 आणि स्ट्रायकर एंडवर रवी लिंगाला अजून एक वलयांकित नाव स्ट्रायकर एंडवर. आयुष्य अजून त्या झिंगालाला करूचा असा आणि क्षमता असा ताकद असा गुणवत्ता रवीमध्ये. फक्त या सगळ्या गोष्टी न्याय देणं गरजेचा. करण पाटीलच्या ओव्हरीची सुरुवात झाली वाईड बॉलने. बऱ्याच बॉलरने आज वाईड बॉल टाकले आणि खास करून 4 ओव्हरमध्ये 41 धावा करणाऱ्या टीम विरुद्ध 5व्या ओव्हरीचा पहिलोच बॉल वाईड मालवणीत सांगाचा तर आधीच कर्जबाजारी आणि तेतूर उसनो मागणारो शेजारी. हे प्रत्येक वाईड बॉलचो हिशोब तुमका देऊचो लागतलो. कारण हिशोब ह्यो पेंडिंग ठेवचो नसता तर तो ट्रेंडिंग ठेवचो असता. आणि त्यामुळे या मॅच मध्ये या प्रत्येक वाईड बॉलचो हिशोब केलो जातलो. रन झाले 42. 12 बॉल इनिंगच्या बाकी. अपरकट करण्याचा प्रयत्न दुसऱ्या स्लिपच्या कपडावरसून चेंडू घोषित क्षेत्रात 41 धावेवरसून 42 धावसंख्येवरून 43 रनचावर. 6 ओव्हरची ही सेमीफिनाले. लाखाचे 12,000 करणारो सामनो असा. जो जिंकतलो त्याका लाख मोलाचो 3 लाख मोलाचो अंतिम सामनो आणि जो हरतलो त्याका पुढच्या वर्षापर्यंतची प्रतीक्षा. आणि त्यामुळे प्रत्येक टीम प्रत्येक खेळाडू आपल्या संघासाठी 100% योगदान देताना. रवी थोडंसं नाराज असा पंचांच्या निर्णयावर, पण जर तुमका नाराजी असली तर ती रिव्ह्यूच्या माध्यमातून तुमका दाखवची असा. करण पाटील बॉलिंग मार्कवर 2 बॉलमध्ये 2 धावांचो खर्च. संपूर्ण स्पर्धेत पंचगिरी अतिशय दर्जेदार झाली. मैदानावरच्या पंचांचा विशेष कौतुक असा, जेवढे रिव्ह्यू घेतले गेले त्यातले बरेचसे रिव्ह्यू मैदानावरच्या पंचांच्या फेवरमध्ये इले गेले. म्हणूनच पंचांच्या बाबतीत सुद्धा एक सुंदर म्हण असा, खुळा भांडा वज्रा वांगडा. या मैदानावरच्या पंचांच्या निर्णयावर आक्षेप घेणं बऱ्याच वेळा खेळाडूंच्या अंगलटीला एवढी दर्जेदार पंचगिरी मैदानावरच्या पंचांची. अगदी तुरळक ठिकाणी मैदानावरच्या पंचांचे निर्णय बदलले गेले आणि त्यामुळेच या ऑफिशियलचा कौतुक असा. अंपायर्स आर दी सोल जजेस ऑफ दी गेम. आमचे आजचे तीनही पंच नासिर शेख, रमाकांत पवार आणि अरुण अंबोलकर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवूया. आजच्या दिवसाची सुंदर कामगिरी आमच्या तीनही ऑफिशियलची. वाईड बॉल धावसंख्या 4 4 आणि 4. नेल्सन फिगर स्कोरबोर्डवर आणि त्या नेल्सन फिगर नंतर केलेलो अप्परकट डीप थर्ड मॅनच्या दिशेने 1 रन. नेल्सन फिगर मोठमोठ्या कॉमेंटेटर कडसून नेल्सन फिगर ह्यो शब्द तुम्ही ऐकलो असतलो, पण ह्यो नेल्सन फिगर शब्द क्रिकेटमध्ये खैसून इलो. ब्रिटिश नेव्हल कमांडर होतो नेल्सन आणि त्या नेल्सनने ब्रिटिश आर्मीक बरीच युद्ध जिंकून दिली. त्याच्यावरसून ह्यो शब्द फेमस झालो नेल्सन फिगर. तो का होतो तर असा म्हटला जायचा, त्या नेल्सनचो 1 डोळो 1 हात आणि 1 पाय जायबंदी होतो. त्याच्यावरसून ती फिगर इली नेल्सन फिगर. आणि क्रिकेटमध्ये ती पंच डेव्हिड शेपर्ड सरांनी प्रसिद्ध केली. त्या नेल्सन फिगर वरसून सिंगल 45 वर घेऊन जाणारो फसलेलो फटको. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. रिव्हर्स स्वीप म्हणजे दुधारी तलवार. लागलो तर आबाद नाहीतर बरबाद. उडालो तर कावळो, बुडालो तर बेडूक. लागलो तर तीर नाहीतर फकीर. मराच्या ढोराक चराचे वडी आणि सुक्या जीवाक वलो बिबो. अशा कित्येक सुंदर सुंदर मालवणी म्हणीनी ज्या फटक्याचा वर्णन केला जाता तो रिव्हर्स स्वीप अर्थात स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. 71 धावेनिशी 5व्या ओव्हरीचा सरलो खेळ आणि 5 ओव्हरीच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 47 रनचावर. यश कोठारी
आक्रमक सुरुवात यश थोडसो शांत शेल मध्ये गेलेलो या शेल मधून तेका बाहेर येऊचा लागतला. अटॅक इज द बेस्ट वे ऑफ डिफेन्स या वाक्याचो वापर करून आक्रमण करूचा लागतला. आणि या मुंबईचा विहंगम दृश्य, मुंबईच्या अगदी रस्त्यावर नाक्यावर चर्चा असा धर्मवीर चषकाची हिंदू हृदय सम्राट सरसेनापती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रति बाळासाहेब म्हणून आनंदराव दिघे साहेबांचा नाव आणि दिघे साहेबांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे यांच्यासारखा समर्थ नेतृत्व तयार झाला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सध्या कुणालभाई रवींद्र सरमळकर या युवा नेतृत्व या दरम्यान मिड विकेटच्या कपडावरसून चेंडू सीमारेषा पार. आपण बोला तो बोला 50 तोला. षटकारांशी 53 योद्धा फलक. यश कोठारीसाठी पुढचा चेंडू वेगवान चेंडू, एक तेरी तो एक मेरी, बायच्या स्वरूपात एक सिंगल. षटकार मारल्यानंतर बंदिस्त करणारी गोलंदाजी विवेक शेलारची. घटकेत ऐरार आणि घटकेत बैलार या मालवणी म्हणीची आठवण करून देणार चेंडू. प्रो लिंक स्पोर्ट्स वर ऍक्शन रिप्ले बघा, किती वेगवान चेंडू. विकेट किपर सुद्धा अगदी निशब्द झालो या चेंडूसाठी. जो चेंडू डॉट बॉल ठरलो असतो अशा चेंडूवर 22 1 रन, धावसंख्या 54, 54. अजून एक फास्टर वन करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन आणि मिड ऑन या दोघांच्या कपडावरसून चेंडू सीमारेषा पार. धर्मवीर चषक षटकार. खेळाडू माघारी परतल्यानंतर या खेळाडून खिंड लढवली. ज्याप्रमाणे बाजी प्रभूंनी छत्रपती शिवाजी महाराज सही सलामत गडावर पोचेपर्यंत खिंड पावन केली, खिंड लढवली, अगदी तशीच यश कोठारी आपल्या संघाक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेण्यासाठी एका बाजून खिंड लढवताना 9 चेंडू 10 चेंडू मध्ये 30 धावा यशची कामगिरी. यामध्ये 5 उत्तुंग गगनचुंबी गगनभेदी षटकारांचा समावेश. धावसंख्या 60 रन्सावर. इनिंगचे शेवटचे 2 चेंडू बाकी. कितपत मोठा आव्हान उमेश 11 संघ MUCC ओडिसा संघासमोर उभ्या करतला ते ठरवणारे शेवटचे 2 चेंडू. फटकोतर एक ताकदवान मिड ऑफच्या दिशेन एक धाव पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न झालेलो ओव्हरथ्रो आणि एका रनचा रूपांतर दुसऱ्या रनचामध्ये. मालवणीत सांगायचा तर काटकसर करून कमावला आणि इन्कम टॅक्स मध्ये गमावला अशा प्रकारचा हे ओव्हरथ्रो होतो. धावसंख्या 62 62. इनिंगचो शेवटचो चेंडू बाकी. 62 धाव फलक 4 गड्यांच्या मोबदल्यात. विवेक शेलार बॉलिंग मार्कवर आणि यश 11 चेंडू आणि 32 धावा या आपल्या वैयक्तिक कामगिरीवर. सेमीफिनाले आणि त्याचो शेवटचो बॉल. शेवटच्या चेंडूवर एक मारा लेकिन सॉलिड मारा. कमवले 68. कसं होतलो 69 धावसंख्येचा पाठलाग या सांगण्यासाठी हरेश पंड्या सर आणि कुणाल शेट्ये सर. पण तत्पूर्वी या मानाच्या अभिमानाच्या स्पर्धेत माका चंदू शेट्ये सर या अभिमानाच्या मानाच्या स्पर्धेत माका समालोचनाची संधी दिल्याबद्दल कुणालभाई सरमळकर देव फ्रेंडचे सगळे सदस्य आयोजक प्रायोजक या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतोय आणि आजच्या दिवसातून या स्पर्धेतून रजा घेतोय थांबतोय. धन्यवाद. जय हिंद, जय मालवणी, जय थै मालवणी.
विशिष्ट प्रभुत्व आपल्याला पाहायला मिळतं आणि प्रत्येक समालोचनाकांची प्रत्येक स्पर्धेची आयोजकाची ही पहिली पसंती आवर्जून हरीश पंड्या सरांना असते आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालं या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं हार्दिक स्वागत आणि त्याचबरोबरीने या ठिकाणी मी आमंत्रित करतोय आजचा दिवस देखील ज्यांनी गाजवला मालवणी समालोचनाचा बादशहा या ठिकाणी बादल चौधरी सरांचं आगमन झालंय। खऱ्या अर्थाने मालवणी भाषेला जगप्रसिद्ध करण्याचं काम सर्वप्रथम मच्छिंद्र कांबळी यांनी केलं आणि त्यांच्यानंतर कुणाचं नाव घ्यावं लागेल तर ते हे आहे बादल चौधरी। आज मुंबई गाजवताना पाहिला मिळाले, मालवण ते मुंबई असा प्रवास केला आणि सगळ्यांचीच मनं जिंकून घेतली। बादल चौधरी सर आपल्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा आणि आपलं देखील विशेष कौतुक आणि असंच काम आपण येणाऱ्या दोन्ही म्हणजे हरीश पंड्या सर बादल चौधरी सर या दोघांचंही आम्ही मनापासून आभारी आहोत आणि या स्पर्धेचा घटक आपण दोघेही बनलात। या स्पर्धेला एक वेगळ्या उंचीवर आपल्या दोघांच्याही समालोचनाने नेताना पाहायला मिळाले आणि आता आपण जातोय या मॅचच्या आजच्या दिवसातील शेवटची मॅच आणि शेवटच्या मॅचचा शेवटचा डाव। आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत असेल आणि प्रोडिंग स्पोर्ट्सवर आपल्या सगळ्यांचं स्वागत। आजच्या दिवसातील शेवटचा सामना शेवटचा डाव, एका बाजूला MUCC ओरिसा हा संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि एका बाजूला पाटील 11 म्हणजे उमेश 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। पहिला डाव संपलाय, दुसऱ्या डावाकडे आपण चाललोय। सर्व मुंबईकरांनो हार्दिक स्वागत असेल आणि सर्व मुंबईकर म्हणजे चाकरमानी सगळे मुंबईकर आपापल्या गावापासून आपण बरेचसे दूर आहोत, परंतु आगरी कोळी बांधवांची आजही गावं मुंबईमध्ये पाहायला मिळतात। आमचे सगळे चाकरमानी विविध जाती धर्मातील लोक मुंबईमध्ये पुण्या गोविंदाने आपल्याला पाहायला मिळतात। आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। क्रिकेटवर प्रेम करणारे सगळे मुंबईकर, मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरामधून आलेले सगळे क्रिकेट प्रेमी आपल्या सगळ्यांचं स्वागत। प्रोलिंग स्पोर्ट्सवर या स्पर्धेचा आनंद आपण घेत आहे। आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आणि घेऊन जातोय तुम्हाला या मॅचच्या दुसऱ्या डावाकडे, ज्या ठिकाणी पहिलं षटक घेऊन अक्षय देठे दाखल होताना पाहायला मिळत आहेत। भिवंडीचेच खेळाडू आहेत आणि दुसऱ्या बाजूला बॅटिंगसाठी स्ट्राईकवर बिलाल शेख, भिवंडी पूर्वाश्रमी अंधेरीसाठी उमर 11 साठी देखील क्रिकेट खेळलाय। जावेद मॅचच्या दिशेने दिनू कांबळे त्यांच्या जोडीला आणि विजयासाठी जर पाहिलं तर 6 ओव्हरमध्ये 69 धावांचा पाठलाग मात्र या ठिकाणी करायचा आहे। बांद्र्याचं छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आजही प्रेक्षकांनी फुलून गेलं, जे उद्याही पाहायला मिळणार आहे, कारण जे आज नाही आले ते म्हणणार उद्या रविवारी तर नक्की जाणार आहेत आणि उद्या सुद्धा भले भले संघ इकडे खेळणार आहेत। यावेळेला बॅकफुटला जात असताना एक चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी येतोय खरा, धावसंख्या 1 ने मात्र पुढे जात असताना पाहायला मिळेल, परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये देखील खूप साऱ्या स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहेत। बामणे ट्रॉफी ही क्रीडा स्पर्धा ऑगस्ट महिन्यामध्ये दिवस रात्र पद्धतीची असणार आहे। याचाही आपण आवर्जून किंवा ज्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी आवर्जून साजिद लाला यांच्याशी, शोएब बामणे यांच्याशी संपर्क साधा। नवी मुंबईत खूप साऱ्या स्पर्धा आहेत। येणाऱ्या 17 तारखेपासून जर पाहिलं तर MHB बोरवलीला दीपक मेमोरियल ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळणार आहे। मान्सून ब्लास्ट आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये रबर बॉल क्रिकेट कार्निवल पाहायला मिळणार आहे।
खूप साऱ्या स्पर्धा. मानाचा करंडक पुण्याला एक मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल अजूनही. शिरवणीची नगरसेवक चषक. कमी गतीचा बॉल बॅकफुटला जात असताना या चेंडूला टोलावण्याचा प्रयत्न केला गेला. ट्रिपल या श्री साई स्पोर्टची अंडरआर्म क्रिकेटची स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गिरगावची माऊली चषक, अंबेमाता चषक गिरगावला ही मोठी स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशा एक ना अनेक स्पर्धा आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल. डोंगरीला आणखीन एक मोठी स्पर्धा जुगनूभाई यांची देखील आपल्या भेटीला येईल. या सगळ्या स्पर्धा 1 लाख किंवा त्याच्यापेक्षा जास्त पारितोषिकाच्या येणाऱ्या कालावधीमध्ये वरळीला देखील एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीला येते. गौरांग परुळीकरजी यांच्याकडून मालवणी समालोचनासाठी खास बादल चौधरी यांच्यासाठी 500 रुपयाचा पुरस्कार आलाय. सर आपलं अभिनंदन आणि गौरांग भाऊ आपले धन्यवाद. जाऊयात मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी 69 म्हणजे तेवढं मोठं नाहीये, परंतु इकडे कमबॅक करावं लागणार आहे. गोलंदाजा नाही. सुरुवातीला जर का एखादा मोठा विकेट आला आणि हो इकडे एक मोठी विकेट, कारण कुणाची आहे ती सुद्धा दिनू कांबळे यांची. मॅच मध्ये दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न. कॅच मात्र त्या ठिकाणी घेतली जाते. विशारद पगारे यांनी पकडलेला हा झेल पाहायला मिळतोय. दिनू कांबळे यांच्या रूपात मोठी विकेट आली आहे. मॅच चांगली होणार आहे कारण दोन्ही संघ दर्जेदार आहे. मॅचकडे जाऊयात. ज्या ठिकाणी ऋतिक पाटील बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहे. अक्षय थेटेने घेतलेली विकेट. आत्मविश्वास वाढून जाताना पाहायला मिळेल. इकडे पाहूया, क्रिकेटचा खेळ आहे. या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही आणि त्यातल्या त्यात मुंबईमध्ये तर एक वेगळी मजा असते या क्रिकेटच्या खेळाला खेळायला आणि पाहायला सुद्धा. वेगात मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी केला गेलाय आणि कदाचित यष्टीरक्षकांचे हे हावभाव पाहता असं वाटतं की यष्टांना बॉल लागलाय आणि बेल्स पडल्या नाहीत. असं काही आहे का? ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला आवडेल. बेल्स थोडीशी आणि एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळालाय. कमबॅक केलंय, परंतु पाहायचंय एमएससीसी हा संघ देखील तेवढाच जबरदस्त आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न काहीसा खाली राहिला. अक्षय थेटे यांच्या बॉलिंगचे वैशिष्ट्य सुद्धा आहे. 69 धावांचा पाठलाग करायचा आहे खरा, परंतु पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा खर्च केलेल्या आहेत. सोपी गोष्ट नाहीये. जबरदस्त कामगिरी आणि या मॅचला एक महत्वपूर्ण विकेट सुद्धा अक्षय थेटे यांनी घेतलेली आहे. आणि अजूनही जर पाहिलं तर 5 ओव्हर बाकी आहेत. 67 धावा करायच्या. सामना चांगला होणार आहे. उद्या देखील सकाळी सगळ्या टीमला विनंती आहे 8:30लाच रिपोर्टिंग करायचे. 9 वाजता मॅच सुरू होणार आहे. शेवटचा दिवस आहे आणि उद्या सुद्धा या ठिकाणी पहिल्याच मॅच मध्ये यंगस्टार खेरवाडी आणि त्यांच्या विरुद्ध विक्रोडी या दोन्ही टीमला विनंती असेल 8:30ला आपल्याला रिपोर्टिंग करायचं आहे. आजपेक्षा उद्या एक मॅच जास्त आहे. त्यानंतर ओमसाई बांद्रा आणि त्यांच्या विरुद्ध सिफा स्ट्रायकर मलाड हे संघ खेळताना पाहायला मिळतील. दुपारच्या 17 श्रीतेज 11 चरोली पुणे त्यांच्या विरुद्ध यशवंतभाऊ पाचंगे संविधान ग्रुप पुणे हा संघ पाहायला मिळणार आहे. आणि त्याचबरोबरीने बांडूप स्ट्रायकर बांडूप आणि अझीज बॉईज हे संघ उद्या आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजे उद्याही मजा येणार आहे. त्यामुळे बऱ्याच जणांनी प्लॅनिंग केलं असेल आपण उद्या बांद्र्याला जाऊयात 1 दिवस क्रिकेटसाठी आणि या मैदानासाठी गोलंदाजीमध्ये बदल केला जातो आणि बरेचसे खेळाडू दोन्ही टीममध्ये भिवंडीचे खेळाडू देखील दोन्ही बाजूला पाहायला मिळत आहेत. बिलाल शेख अनुभवी खेळाडू आहे. मॅचला पुढे घेऊन जाण्याची क्षमता. उमर 11च्या सुरुवातीच्या यशामध्ये या खेळाडूचाही वाटा राहिलेला आहे. बिलाल
बिलाल आणि गैसुद्दीन या दोन्ही बंधूंचा किरण. पहिला बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला जातोय. पाण्यामधून मार्ग काढत तिकडे फिल्डर पोहोचले जरूर, परंतु अभिषेक अंगणे तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय. 69 धावांचा पाठलाग करायचा आहे खरा, परंतु क्रिकेट आहे, दोन्ही टीमला संधी आहे. आज ही मॅच जर पाहिली ना 2 लाखाची मॅच आहे. जो जिंकणार आहे कमीत कमी 2 लाख तरी त्याला मिळणार आहेत, कारण फायनल जो जिंकेल त्याला 3 लाख आहे आणि उपविजेता होईल त्याला 2 लाख तरी मिळणार आहेत. त्याच्यामुळे ही 2 लाखाचा सामना सध्या सुरू आहे. धर्मवीर चषकाची चर्चा सर्व दूरपर्यंत येताना रस्त्याला हायवेला बॅनर देखील मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळाले, फ्लायओव्हरवर देखील पाहायला मिळाले. आणि कुणाल सरमळकर साहेबांचं आयोजन म्हटलं तर भव्य दिव्यता आलीच. कमी गतीने बॉल टाकलाय, थोडासा फिरवलाय, थोडासा वळवलाय. बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने डॉट बॉल येईल, परंतु कमबॅक करावं लागेल. आपल्या क्षमतेनुसार बिलाल यांनाही खेळावं लागेल. ऋतिक यांना दोन्ही बाजूने जाणारा खेळ आहे आणि दोन बाजूला जातो, म्हणूनच तो आपल्याला आवडतो. आपण डोक्यावर घेतो या खेळाला. या खेळाच्या खूप साऱ्या छटा आहेत, खूप सारे रंग आहेत. कोणत्याही पद्धतीने पहा, आपल्याला तो आनंद मात्र नक्कीच देणार आहेत. यावेळेला पुल होतोय सक्सेसफुल, सिक्सर. थोडासा बॉल मागे होता, पोझिशन बनवली, पूल खेळला आणि 6 धावा पुन्हा एकदा अर्जित केल्या. सुरुवात तेवढी चांगली नव्हती झाली, परंतु बिलाल यांची बॅट बोलायला सुरुवात झाली आहे. दर्जेदार स्ट्रोक मात्र 2 या ठिकाणी पाहायला मिळाले आणि आपल्या टीमचं कमबॅक देखील त्यांनी केलंय. 16 धावा धावफलकावर आहे दुसरी ओव्हर सुरू असताना. 69 करायच्या 6 षटकांमध्ये. आणखीन एक, याही वेळेला बॉलची हवाई यात्रा. नवे तर बॉलचा एअर स्ट्राईक सुरू आहे आणि बिलालने हाही बॉल पाठवलाय सीमा रेषा पार. षटकार. काय बॅटिंग करतायत. टीम अडचणीत होती पहिल्या ओव्हरमध्ये, कारण उमेश पाटील 11ने पहिल्या षटकात जबरदस्त कामगिरी केली होती. अक्षय थेटीचं षटक आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये बिलाल इन ऍक्शन आले. त्यांनाही माहिती होतं की चांगली गोलंदाजी होते तर त्याचं उत्तर चांगल्या फलंदाजीनेच द्यावं लागणार आहे. बॉलचं उत्तर बॅटनेच द्यावं लागतं आणि बॅटचं उत्तर हे बॉलनेच द्यावं लागतं. हा क्रिकेटचा खेळ आहे. यावेळेला ऑप्शनच्या बाहेर बॉल टाकण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉल या ठिकाणी घोषित केला जातोय. समीकरण जर पाहिलं तर या ठिकाणी आता बदलेल आणि धाव संख्या 1 ने पुढे जाते. 23 धावा. क्रिकेटचा खेळ आहे, कधी काय होईल याचा नेम नाही आणि म्हणूनच आपल्याला आवडतो. म्हणूनच आपण खूप सारा प्रवास करत असताना या मॅच पाहण्यासाठी मैदान गाठतो, नाहीतर युट्यूबला मॅच पाहतो. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर आले तिकडे. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता किरणने थांबवलंय बिलाल यांना. विकेट.
असून सुद्धा चाकरमानी मुंबईकर मैदानात पोहोचलेत. उद्या मात्र सगळ्यांचं, कारण मुंबईकरांसाठी रविवार हा रविवार नसून हा क्रिकेट वार असतो आणि त्यामुळे उद्या मोठ्या प्रमाणावर बऱ्याच मुंबईकरांना क्रिकेट खेळल्या वाचून रविवार जात नाही, त्यामुळे आपापल्या मैदानात सकाळी जातील, एका दुसरी मॅच खेळतील आणि मग इकडे येतील. बरोबर ना? मग अंडाराम असू देत किंवा ओराम असू देत, हे क्रिकेट प्रेमी आहेत, हे मुंबईकर आहेत. डोक्यावर घेतलं क्रिकेटच्या या खेळाला, प्रत्येक फॉर्मॅटला याच मुंबईकरांनी. आणि मुंबई, मग अंडाराम, ओव्हरआर्म क्रिकेट, त्याचबरोबर लेदर बॉल क्रिकेट मोठ्या प्रमाणावर खेळलं जातं, पाहिलं जातं. तीही मुंबई, महाराष्ट्राची राजधानी, स्वप्न नगरी, भारतातील जगातील एक महत्त्वाचं शहर मुंबई. आणि मुंबईच्या बांद्र्यामध्ये आपण आहोत. कुणालजी सरमळकर साहेबांची स्पर्धा आणि ऋतिक पाटील आणि जोडीला जर पाहिलं तर आता एजाज कुरेशी आलेले आहेत. अक्षय थेटे यांना पुन्हा एकदा पाहिलं मी ते गोलंदाजीसाठी 23 धावा झाल्यात. अजूनही 46 धावांची आवश्यकता, 4 षटकं बाकी आहेत, परंतु पुन्हा एकदा अक्षय थेटे चालेत. पहिला बॉल टप्पा पडतोय, यष्टीरक्षकांच्या दिशेने मार्गस्थ होतोय, परंतु पंच आमच्याकडे वळतायत, कळवतात हा वाईट बॉल आहे. धाव संख्या 1 ने पुढे जात असताना पाहिला मिळेल. 24 धावा धाव फलकावर. 6 ओव्हरची मॅच आहे आणि क्रिकेटचा सामना, क्रिकेटचा खेळ कधीपर्यंत? जोपर्यंत शेवटचा बॉल होत नाही आणि जोपर्यंत शेवटची धाव होत नाही तोपर्यंत या खेळामध्ये कधी काय होईल याचा मात्र नेम नाही. आज बांद्रे मुंबई. ओहो, ऋतिक थोडंसं काही चुका करावं लागलेले तिकडे. आडव्या बॅटने येणारा खेळला हा स्ट्रोक टॅलेंट आहे याही खेळाडूमध्ये. अगदी 20 मोटरसायकल बाईक आपल्या गावासाठी जिंकण्याचा कारनामा सुद्धा या बॅटरने केलाय. नाव ऋतिक पाटील, वडवली गावचा खेळाडू, वडवली बी. थोडंसं कटर होता हा आणि म्हणून अक्षय थेटेचं काय या टीम मध्ये खेळतोय आणि का मात्र पहिलं षटक त्यांच्या हातात दिलं होतं दाखवतायत. ओ, वेगात टाकलाय बॉल, मागील बॉल कमी गतीने. छोट्या चणीचा अक्षय खेळाडू आहे करा, परंतु इकडे त्यांच्याकडून एक वेगवान नानकर गावचा खेळाडू आहे भिवंडी तालुक्यातील आणि इकडे व्हेरिएशन खूप चांगलं दाखवतात. या वेळेला मात्र वेगा, ओ आतमध्ये आणला हा बॉल, मागील बॉल बाहेर काढला होता, हा बॉल आतमध्ये आणलाय. हे व्हेरिएशन ऋतिक सारख्या तंत्रशुद्ध फलंदाजाला देखील मागील 2 बॉलवर थांबवलंय. मजा येणार आहे या मॅच मध्ये आणि प्रेक्षकांना मजाच पाहिजे म्हणून एवढ्या लांबवर आलेत. आता पुन्हा एकदा वेगवान बॉल टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. कौतुक करावं लागेल गोलंदाज अक्षय यांचं, ज्या पद्धतीने गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून होते. लेग बायच्या स्वरूपातील ही धाव आहे. चांगली कामगिरी. थोडासा दबाव पुन्हा एकदा वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळेल. क्रिकेट रसिक हो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत असणार आहे या मानाच्या, या प्रतिष्ठेच्या रबर बॉल पावसाळी स्पर्धेमध्ये. उद्याचे संघ देखील आज मॅच पाहत असतील. कशा प्रकारे वातावरण आहे, कशा प्रकारे माहोल आहे. आणि आता स्ट्राईकवर जर पाहिलं 2019ला याच स्पर्धेमध्ये ज्याने मोटरसायकल जिंकली असा पुण्याच्या इंदापूरचा खेळाडू बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. नाव एजाज कुरेशी. YNCC सांताक्रूजला खेळत असताना त्यांनी तो कारनामा केला होता. एजाज कुरेशी, ऋतिक पाटील. समोर जर पाहिलं तर अक्षय थेटे. उसळी होती, खेळला, हुकचा फटका खेळला, परंतु बॉल पाठीमागे मार्गस्थ होतोय. जिकडे एक धाव मिळेल. अक्षयचं कौतुक करावंच लागणार आहे. रबर बॉल क्रिकेटमध्ये एवढी सुंदर गोलंदाजी त्यांच्याकडून इकडे केली जाते. रथी महारथी आज आले, रथी महारथी उद्या येणार आहेत. सन्माननीय आमदार साहेब येणार आहेत, विविध मान्यवर येणार आहेत, मंत्री साहेब इकडे येणार आहेत आणि याची चर्चा मात्र सर्व दूरपर्यंत होताना देखील आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचा डंका सर्व दूरपर्यंत आहे. भले हे रबर बॉलचं क्रिकेट आहे, पावसाळ्याचं क्रिकेट आहे, परंतु या धर्मवीर चषकाची देखील एक वेगळी मजा आहे. एजाज कुरेशी बॅटिंग साठी पाहायला मिळतात खरे. पाहूयात, मजा येणार आहे या मॅच मध्ये.
वेगात पुन्हा एकदा बॉल टाकलाय. काय बॉलिंग करतायत अक्षय थेटे. मन जिंकून घेतली सगळ्यांची ज्या पद्धतीची गोलंदाजी, परंतु सामना दूरही नाहीये. काही मोठे फटके पुन्हा एकदा मॅचला एमएससीसीला मॅच मध्ये आणतील, परंतु उमेश 11ची कामगिरी इकडे. बॉल हवेतच असा तरंगत आला, त्यानंतर बाहेर गेला, स्टंपच्या बाजूने गेला आणि म्हणूनच डोक्याला हात देखील लावला होता अक्षय यांनी. परंतु एजाजला रोखणं तेवढं सोपं नाहीये. हे एक मोठं वादळ आहे, परंतु गोलंदाज देखील तेवढे जबरदस्त आहे. मजा येते या मॅच मध्ये. 26 धावा धावफलकावर आहेत. यावेळेला स्ट्रोक खेळाय खरा, परंतु टायमिंग नाही झालाय. फटका समोर हो, आणि काय जबरदस्त कॅच. यश कोठारीला यश मिळत आहे, परंतु मी कौतुक तुम्हाला कुणाचं करायला सांगेल माहितीये. गोलंदाज अक्षय थेटे यांनी 2 ओव्हर टाकल्या आणि धावा दिलेल्या आहेत त्या फक्त 4 धावा 2 ओव्हर मध्ये. टाळ्या व्हायला हरकत नाहीये. काय गोलंदाजी आहे. हॅलो, या ठिकाणी जो सामना सुरू आहे त्या सामन्याचा आस्वाद घेण्यासाठी जशी खाकी वर्दी, जिथे जाऊ तिथे खाकी वर्दी आपल्याला सुरक्षित ठेवते, परंतु आज क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी निर्मल नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश वाघ साहेब धर्मवीर चषक याचा आस्वाद घेण्यासाठी क्रिकेटची मॅच पाहण्यासाठी उपस्थित राहिले. त्याबद्दल त्यांचंही शब्द सुमनांनी स्वागत करण्यात येत आहे. कुणाल भाई सरमळकर यांच्या वतीनं हा धर्मवीर चषक आणि जो सामना चालू आहे तो सामना जी टीम जिंकणार ती उद्या फायनल अंतिम फेरीत दाखल होणार आहे. आपण पाहू शकता वरिष्ठ पोलीस निरीक्षक निर्मल नगर पोलीस स्टेशन आणि कुणाल सरमळकर साहेबांना आपण या ठिकाणी पाहतोय. या स्पर्धेचे संकल्प करते, या स्पर्धेचं आयोजन, ज्या स्पर्धेच्या आयोजनाची चर्चा अख्ख्या महाराष्ट्रात आहे. 3 लाखाचा पहिला पुरस्कार, 2 लाखाचा दुसरा पुरस्कार, वैयक्तिक पारितोषिकांची रेलचेल, एक इलेक्ट्रिक मोटरसायकल मालिका वीराला देखील दिली जाणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि जमेत आता आपण मात्र या मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी थोडासा दबाव अक्षयने निर्माण केला. 3 ओव्हरचा खेळ संपतोय, धावसंख्या झाली आहे 26 आणि 3 ओव्हरचा खेळ बाकी आणि धावांची आवश्यकता आहे ती 43. पहिल्या डावामध्ये यश कोठारीचं कौतुक करावं लागेल. त्यांनी केलेल्या नॉट आउट 38 धावा 12 बॉलमध्ये टीमला मॅच मध्ये घेऊन आला. दुसऱ्या डावात अक्षय थेटे आले. दोघांचंही कौतुक करावं लागणार आहे. या ठिकाणी सन्मान केला जातोय. निर्मल नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश वाघ साहेबांचा सन्मान केला जातोय. कुणालभाई सरमळकर यांच्या हस्ते आपण धर्मवीर चषकात उपस्थित राहिले त्याबद्दल साहेब आपलं नक्कीच हार्दिक स्वागत असेल. जमेत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी एक जबरदस्त संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही 42 धावा 18 चेंडू बाकी आहेत. एमयूसीसीला मॅच जिंकायची असेल तर समोर किरण आहेत. ऋतिकला बॅटिंग करावी लागेल. या खेळाडूच्या नावाची चर्चा सातत्याने असते. तंत्र चांगलं आहे आणि त्यामुळे आज त्यांनाही बॅटिंग करावी लागेल. परंतु अक्षय थेटेने एक सामना आपल्या बाजूने थोडासा झुकवलाय जरूर आहे, परंतु सामना संपलेला नाहीये. नुकतंच मान्सून सुपर सिरीज मध्ये उपविजेता राहिली होती एमयूसीसी सुद्धा. यावेळेला पूल केलाय, बॉलला येऊ दिलं आणि त्याच्यानंतर बॉलला 6 धावांसाठी पाठवलंय सुद्धा. षटकार, सिक्सर. कधी सामना इकडे चाललाय, कधी सामना तिकडे चाललाय, कधी खारच्या बाजूने तर कधी ओरिसाच्या बाजूने चाललाय हा सामना. अंजू अन्वी मॅम यांची टीम आपल्याला पाहायला मिळते, तर दुसऱ्या बाजूला साजन पाटील, उमेश कोळे यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 33 झालेत. वेगात बॉल टाकण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी जरूर होताना पाहिला मिळाला किरण यांचा, परंतु त्या प्रयत्नात वाईट बॉल.
सामना रंगतदार अवस्थेमध्ये आता हळूहळू जाऊ लागलाय आणि एक डिक्लेअरच्या स्वरूपातील देखील धाव त्या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणजे या 2 धावा तिकडे आलेल्या आहेत. 35 धावा धाव फलकावर. क्रिकेटचा हा अद्भुत खेळ आपण आज पाहतोय मायानगरी, स्वप्न नगरी मुंबईमध्ये. यावेळेला फटका चांगला आहे, समोरच्या दिशेने खेळलाय, तिकडे आहेत फिल्डर विनीत आले, फेकी करतायत. एका धावेने धावसंख्या पुढे चालली आहे. प्रोलिंग स्पोर्ट्सवर आज खूप मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांनी ही मॅच पाहिली. विपुल पांडुलकर आणि त्यांची टीम 10 कॅमेरे या ठिकाणी त्याच्यानिशी मात्र या स्पर्धेला चित्रित करताना पाहायला मिळाले. 2 लाखापेक्षा जास्त लोकांनी स्पर्धा 2,20,000 लोकांनी आज पाहिली सुद्धा. धर्मवीर चषक ही मानाची स्पर्धा. चर्चा संपूर्ण येताना तुम्हाला रस्त्यांवर, अगदी फ्लायओव्हरवर आणि सगळ्या बाजूला धर्मवीर चषक ही चर्चा आपल्याला पाहायला मिळते. बांद्रे नगरीमध्ये कुणालजी सरमळकर साहेबांची चर्चा नेहमीच राहिलेली आहे आणि आज या स्पर्धेच्या माध्यमातून एक मोठं आयोजन दरवर्षीप्रमाणे आपल्या भेटीला त्यांच्याकडून येत आहे. किरण सुहास पवार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. एक धाव डिक्लेअरच्या स्वरूपातून मिळते. समीकरण मात्र इकडे आता बदलताना पाहायला मिळेल. येणारा एक बॉल खूप महत्वाचा असणार आहे. 15 बॉल बाकी आहेत. 32 धावांची आवश्यकता. येणारे 15 बॉल कोण जिंकणार? संधी दोघांनाही आहे. पाटील उमेश 11ला सुद्धा आहे आणि MUCC ला सुद्धा आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहे. एक धाव घेतली, दुसरीचा कॉल दिलाय आणि 2 धावा देखील त्या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत. एकाच रूपांतर 2 प्लस व्हाईट बॉल अशा 3 धावा इकडे मिळतील. चाळीस धावा धाव फलकावर. 40 धावा धाव फलकावर आहेत. अजून 29 करायच्यात. आता एक या ठिकाणी जर पाहिलं तर थोडंसं पुन्हा एकदा MUCC सुद्धा मॅच मध्ये आली आहे. दबाव वाढवायचा असेल तर डॉट बॉल टाकावे लागतील, विकेट घ्यावे लागतील आणि दुसऱ्या बाजूला हीच धावगती पुढे देखील घेऊन जावी लागणार आहे. 15 बॉल 29 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. धर्मवीर चषकाच्या फायनल मध्ये जाणारा पहिला संघ कोणता असणार आणि कुणाला कमीत कमी 2 लाख तरी मिळणार ते मात्र ठरवणारी मॅच आणि ते ठरवणारे येणारे 15 मिनिटं बाकी आहेत. स्पर्धा वेळेवर सुरू झाली त्यामुळे वेळेवर संपते देखील. त्यामुळे उद्या दोन्ही टीमला विनंती असेल 8:30लाच रिपोर्टिंग आपल्याला करायचं आहे. त्या अगोदर आलात तर त्यानंतर आपण या ठिकाणी किट्स आपण आपले दिले जाणार आहेत. 8:45ला टॉस होईल आणि 9 वाजता पहिला बॉल उद्या या ठिकाणी पडणार आहे. याची नोंद आपण घ्यायची आहे. 40 धावा धाव फलकावर आहेत. भव्य दिव्य आयोजन, प्रेक्षकांची अलोट गर्दी. हा बॉल टप्पा पडतोय. त्यानंतर जर पाहिलं तर थोडासा कट होतोय. कमी गतीने आलेला बॉल सुहास यांना काही समजलेला नाही आणि डॉट बॉल त्या ठिकाणी येईल. कल्याण परिसरातील बॅटर आहेत तर भिवंडीचे बॉलर पाहायला मिळत आहेत. टप्पा पडल्यानंतर या बॉलला थोडासा बाउन्स दिला, थोडंसं बाहेर काढलं आणि त्याच्यामुळे निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळेल. समीकरण बदलत चाललंय. 14 बॉल 29 धावांची आवश्यकता. कोण मारणार बाजी आज धर्मवीर चषकामध्ये? पहिला संघ फायनलला जाणारा कोण असेल? हा बॉल टप्पा पडल्यानंतर काहीसा खाली राहिलाय. चांगली कामगिरी. हा कधी सामना ओरिसाला चाललाय, कधी कारला चाललाय. चांगला सामना रंगतदार अवस्थेमध्ये येतोय. 13 बॉल 29. अजूनही सामना दोन्ही संघांच्या बाजूने आहे आणि कारण दोन्ही टीम मॅच सोडत नाहीये. बॅटिंग करणारी टीम मॅच मध्ये आल्यानंतर काही चांगले बॉल येत आहेत आणि बॉलिंग करणारी टीम मॅच मध्ये आल्यानंतर काही चांगले स्ट्रोक येत आहेत आणि त्याच्यामुळे प्रेक्षक मात्र आनंद घेत आहेत. यावेळेला खोलवा टप्प्याचा बॉल मिड विकेटच्या दिशेने खेळलाय. तिकडे फिल्डर आहेत, फेकी करतील आणि बॉल थोडासा बाजूला गेलाय. या छोट्या चुका टाळाव्या लागतील आणि आणखीन एक धाव त्या ठिकाणी मिळेल. ज्या ठिकाणी एक पाहिजे होती तिकडे 2 मिळालेले आहेत आणि असं 2 वेळा झालं या ओव्हरमध्ये. 4 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या 42 आणि 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. धावा पाहिजे त्या 27. मॅच ऑन आहे.
फलकावर धर्मवीर चषकाच्या फायनल मध्ये जाण्यासाठीची झुंज पाहायला मिळते. सेमीफायनल नंबर 1 आपण पाहतोय. आजच्या दिवसातील शेवटचा सामना. स्थळ वांद्रे मुंबई आणि वांद्र्याचं हे खेरनगरचं खेरवाडीचं असणार हे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आणि त्यावर सुरू असणारा सामना. 2 ओव्हर बाकी आहेत. 27 धावा करायच्या आहेत. बॉलिंगसाठी येत आहेत मुंबईच्या चिता कॅम्पचा वेगवान गोलंदाज सोहेल. बॅटिंगसाठी डोंबिवलीच्या वडवली गावचा खेळाडू पाहायला मिळतोय ऋतिक पाटील आणि त्यांची साथ देत आहेत मैदानाच्या आतमध्ये सुहास पवार. कल्याण नॉन स्ट्राईकला. सोहेल बॉलिंगसाठी. 12 बॉल मध्ये 27 धावांची आवश्यकता. अजूनही कुणालाच माहित नाही कोण जिंकणार आहे. धर्मवीर चषकाच्या फायनल मध्ये कोण जाणार आहे. कुणाला कमीत कमी 2 लाख तरी मिळणार आहेत हे अजूनही बाकी आहे. पहिला बॉल त्यावर पुल केलाय. फटका फसलाय. अभिषेक आंगणे मात्र त्या ठिकाणी येताना पाहायला मिळाले आणि मोठी विकेट आली आहे. सामना पुन्हा एकदा रंग बदलतोय. विकेट एका बाजूला उमेश पाटील 11 खार वरळी हा संघ पाहायला मिळेल कारण साजन पाटील वरळी आणि उमेश कोळे खार यांच्या मालकीचा संघ तर दुसऱ्या बाजूला अंजू अन्वी मॅम यांचा संघ पाहायला मिळतोय. ओरिसाच्या संघ मालक आहेत आणि त्यांच्या मालकीचा संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक बॉल निर्णायक असणार आहे. काय होणार या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. पवन केने बॅटिंगसाठी. यावेळेला स्ट्रोक खेळलाय परंतु पाहायचंय दिशा चुकली होती. मुंबईत क्रिकेट खेळताना या बाबी खूप लक्षात ठेवावे लागतात कारण डिक्लेअर झोनची मैदानं मुंबईमध्ये जास्त असतात. माझ्या मते 90% मुंबईची मैदानं तरी डिक्लेअर झोनची आहेत. पवन केने स्ट्राईकवर पाहायला मिळतात. नॉन स्ट्राईकला सुहास पवार पाहायला मिळत आहेत आणि सामना अगदी रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळतोय. 9 बॉल 25 धावांची आवश्यकता म्हणजे मॅच ऑन ठेवण्यासाठी या 3 बॉलमध्ये एखादा मोठा फटका पाहिजे. पाहूया काय होईल. सोहेल बॉलिंगसाठी पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांची प्रचंड उत्कंठा, प्रेक्षकांची गर्दी शनिवारी सुद्धा खूप काही सांगून जाते आणि त्याच्यामुळे उद्याचं प्लॅनिंग बऱ्याच जणांनी केलं असेल परंतु त्यासाठी थोडंसं लवकर निघा म्हणजे योग्य ठिकाणावरून कारण प्रत्येक प्रेक्षकाचे काही मैदानात गेल्यानंतर ना एक जागा असतात त्या ठिकाणी बघूनच मॅच ते पाहतात. त्याच्यामुळे उद्या लवकर या. आपल्याला हवं त्या जागेवर बसून या मॅचचा आनंद घ्या. कुणालबाई सरमळकर डॅशिंग विभाग प्रमुख, कार्यतत्पर विभाग प्रमुख, कामगार नेते, कामगारांचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे आणि जनसंपर्क प्रचंड असणारं हे व्यक्तिमत्व आणि त्यांच्या माध्यमातून हा भव्य दिव्य सोहळा देव फ्रेंडचं 31वे पर्व या स्पर्धेचं पाहायला मिळत आहे. सोहेल यावेळेला पुलचा फटका खेळला जरूर आहे. एक धाव त्या ठिकाणी घेतली झाली. चिखलात बॉलची गती कमी झाली. थांबला बॉल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा कॉल मात्र दिला जातोय. हेच पावसाळी क्रिकेट आहे. कधी चिखल, कधी पाणी, कधी डबकं, कधी गवत या सगळ्यांचा या ठिकाणी आपल्याला अंदाज घ्यावा लागतो आणि क्रिकेट खेळावं लागतं. 8 बॉल 23. एक मोठा फटका MSCC ला मॅच मध्ये आणेल. 1 डॉट बॉल मॅच मध्ये जर पाहिलं तर उमेश 11 पाटील 11 ला आणेल. पाहायचंय या ठिकाणी काय होईल. सगळ्यांची उत्कंठा वाढली आहे. पवन केने प्रत्येकाला सिद्ध करावं लागतं. तुम्ही काल काय खेळला त्यापेक्षा तुम्ही आज काय खेळतायत याला महत्व आहे आणि कितीही मोठा प्लेअर असेल मैदानात गेल्यानंतर त्याची सुरुवात शून्यापासून होते. त्या दिवशीच्या शून्यापासून होते आणि आज मात्र पवन केने पुन्हा एकदा आपल्या टीमसाठी कामगिरी करावी लागेल. ॲज अ कॅप्टन
पवन गेल्या काही दिवसात खूप चांगले क्रिकेट खेळलेले आहेत, परंतु अक्षय थेटीने टाकली केलेली सुरुवात मॅच मध्ये दबाव निर्माण करताना पाहायला मिळाली. 8 बॉलमध्ये 23 अजूनही हवे आहेत. 8 बॉल 23 धावा. धर्मवीर चषकाची सेमीफायनलची मॅच, प्रचंड उत्कंठा. उसळी होती या बॉलला पुल करण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केला जरूर आहे. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. अभिषेक आता अतिशय वेगाने आले आणि फेकी. ओ हो रनआउट होता होता बचावले त्या ठिकाणी. या छोटे छोटे चुकाही झाल्यात, म्हणजे 2-3 रन तर अशाही आलेल्या आहेत, परंतु भाई क्रिकेट आहे, सगळं काही शक्य आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील या गोष्टी घडतात आणि चुका नाही केलं तर प्रतिस्पर्धी जिंकणार कसा. त्यामुळे पाहूया दोन्ही संघांना संधी अजूनही कायमच आहे. 7 बॉल 21. 7 बॉल मध्ये 21 धावा. प्रेक्षकांना चुरस पाहिजे असते, प्रेक्षकांना मॅच शेवटच्या क्षणापर्यंत जाणाऱ्या हव्या असतात आणि धर्मवीर चषक पाहण्यासाठी ते त्यासाठीच आवर्जून आलेत. परंतु प्रेक्षक मैदानात आल्यानंतर हा तामझाम पाहतील, हा भव्य मंच पाहतील, चारी बाजूने भगवं वातावरण पाहतील, सन्मान चिन्ह दिली जातात ते पाहतील, लाईव्ह कव्हरेज पाहतील, या ट्रॉफीज पाहतील, हे सगळं पाहून हरून जातील. एवढा चांगला आयोजन मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 7 बॉल 21 धावा. सोहेल समोर, पवन केने वेगवान बॉल टाकलाय, त्यालाही मात्र या ठिकाणी पाण्याच्या दिशेने चिखलाच्या दिशेने ढकललं. एक धाव घेतली आहे आणि आता सामना मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये जाऊन पोहोचलेला आहे, ज्या ठिकाणी 6 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता. सामना कायम आहे, लढायचंय, प्रयत्न करायचे, झुंज द्यायची आहे दोन्ही बाजूला, कारण धर्मवीर चषक जिंकायचंय, फायनल मध्ये जायचंय, तर प्रयत्न मात्र करावेच लागणार आहेत. पाण्याची तमा नाही, चिखलाची तमा नाही, गवताची तमा नाही आणि पाऊस पडला तर त्याची नाहीच नाही. आम्हाला हे क्रिकेट खेळायचंय आणि जिंकायचंय सुद्धा. इकडे काय होणार याचे सगळ्यांनाच वेध लागलेले आहेत आणि आता गोलंदाजीसाठी येतात विक्रोळी टागोर नगरचे गोलंदाज कृष्णा त्रिपाठी. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर पवन केने आज बॅटिंग करावी लागेल. या खेळाडूमध्ये प्रचंड क्षमता आहे, आज आपल्या टीमसाठी एमएससीसी साठी खेळायचं आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जोडीला सुहास पवार आहेत. पवन केने 5 बॉलमध्ये 7 वर, सुहास पवार 4 बॉलमध्ये 3 वर, परंतु सामना संपलेला नाहीये. 6 बॉलमध्ये 20 धावा करायच्या आहेत. प्रेक्षकांसाठी पर्वणी असणारी स्पर्धा. कुणालबाई सरमळकर विभाग प्रमुख, कामगारांचे नेते यांचं हे मोठं आयोजन. देव फ्रेंडचं 31वे वर्ष. सामना अंतिम टप्प्यामध्ये. 6 बॉल 20 धावांची आवश्यकता. पवन केने पहिलाच बॉल भिरकावलाय सीमा. पवन केने यांच्या बॅट मधून लांबच लांबवरचा षटकार येताना पाहायला मिळाला आणि हा सामना ऑन आहे हेच पवन सांगतायत. अजूनही 5 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता. हा क्रिकेटचा खेळ मला आवडतो याची खूप सारी कारणं आहे आणि त्याचं आणखीन एक कारण म्हणजे हा कधी इकडे जातो कधी तिकडे जातो, दोघांकडे जातो, म्हणून आपल्याला आवडतो आणि म्हणून आपली कामं सोडून आपण मैदानात येतो आणि युट्यूबलाही थांबतो. हे प्रेक्षक आलेत, हे मुंबईकर आलेले आहेत, जे क्रिकेटचे वेडे आहेत, चाहते आहेत आणि ही क्रेज आहे या क्रिकेटची. आणि कुणालबाई सरमळकर यांचं हे आयोजन दरवर्षी असंच भव्य दिव्य असतं आणि म्हणून ही गर्दी देखील इकडे आपल्याला पाहायला मिळते. काय होणार आपल्याला पाहायचंय. अंतिम टप्पा अजूनही मात्र या ठिकाणी बाकी आहे.
शेवटचे 5 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. बाजी कोण मारणार? पहिल्या बॉलवर पवनने इरादे स्पष्ट केलेत. कृष्णाकडे कमबॅक करण्याची क्षमता आहे. हो 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 हो, पहिला बॉल पवनचा होता, दुसरा बॉल हा कृष्णाचा होता आणि हे दोन्ही बॉल क्रिकेटचे होते, ते दोन्ही बाजूला जाताना पाहायला मिळाले आणि मॅच जबरदस्त सुरू आहे. इकडे तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे व्हाईट बॉल साठी. बॅटिंग यस, योग्य बॉल कळवला जातो आहे. समीकरण मात्र या ठिकाणी सातत्याने बदलताना पाहायला मिळत आहे. जमेत मॅचच्या दिशेने प्रचंड संघर्ष. 4 बॉल 14 धावा. कृष्णा त्रिपाठी, पवन केने, धर्मवीर चषक अंतिम टप्पा. फुलटॉस, या फुलटॉसला पाठवलंय सीमारेषा पार. षटकार. मळकर साहेब यांची आणि त्यांच्या स्पर्धेची देव फ्रेंडची चर्चा आहे. सध्या पवन केने इन ऍक्शन मध्ये आहे. कधी इकडे कधी तिकडे असा सामना चाललाय. 3 बॉल 8 धावा. सामना रंगतदार. धर्मवीर चषक पावसाळी क्रिकेटचे एक मोठं आयोजन आणि म्हणूनच चर्चा आहे गोलंदाज फलंदाज दोघांची सुद्धा. पवन केने, कृष्णा त्रिपाठी, कोण बाजी मारणार? MVCC की पाटील 11 उमेश? हा टप्प्याचा बॉल, त्यावर पुल केलाय. 1 धाव मात्र त्या ठिकाणी घेतली जाते. फेकी मात्र केली जाते. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. काय मॅच रंगली आहे. जबरदस्त क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांची गर्दी. आता मात्र बॉल बाकी आहेत. 2 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता. मला वाटतंय ही मॅच आवडली असेल तर टाळ्या व्हायला मुंबईकर हरकत नाहीये. क्रिकेट रंगलंय. हेच तर क्रिकेट आहे आणि म्हणून आम्ही देव फ्रेंड्स आणि कुणालबाई सरमळकर यांचे आभारी आहोत. या दर्जेदार क्रिकेटला आपण सादर केलं या ठिकाणी आणि या दोन्ही टीमने चांगलंच क्रिकेट खेळलंय. उगाच सेमीला आल्या नाहीयेत. MVCC सुद्धा आणि उमेश पाटील 11 सुद्धा. पाहूया. 2 बॉल 6. एक निराशेने घरी जाईल, एक आनंदाने नाचत घरी जाईल. परंतु ती टीम कोणती असेल, दोघेही चांगलेच क्रिकेट खेळलेले आहेत. 2 बॉल 6 धावांची आवश्यकता. क्रिकेटचा थरार रंगलाय बांद्रे नगरीमध्ये, मायानगरी मुंबईमध्ये आणि एका बाजूला पाहायला मिळत आहेत पवन केने, एका बाजूला कृष्णा त्रिपाठी. 2 बॉल 6 धावा. काय होणार, काय होणार, काय होणार? सामना अंतिम टप्प्यामध्ये. ओ, यावेळेला हा चेंडू जर पाहिला, कंपल्सरी चेजा नियम आहे याची नोंद आपण घ्यायची आहे आणि त्याच्यामुळे सामना 1 बॉल आणि 5 धावा म्हणजे मॅच जिंकायची तर षटकार हा मारावा लागेल. काय मॅच चालली आहे, जबरदस्त. याला म्हणतात क्रिकेट, याला म्हणतात क्रिकेटची रंगतता. मला वाटतं तुमच्या टाळ्या आणखी एकदा आले तर ते लोक आणखी चांगले खेळतील. एकदा जोरदार टाळ्या. आणि नक्कीच प्रोलिंकवर देखील मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक जुडले गेलेले आहेत. त्याही सर्व प्रेक्षकांचं 8000 प्रेक्षक आहेत, त्यांचंही स्वागत आम्ही करू. जबरदस्त क्रिकेट. कुणालबाई सरमळकर, देव फ्रेंड्स या नावाची चर्चा आणि आता अंतिम टप्प्यामधील हा सामना. काय होणार शेवटच्या बॉलवर? पवन केने जर इकडे मोठा फटका मारला षटकारासाठी, मला वाटतं उचलून घेतलं जाईल आणि दुसऱ्या बाजूला कृष्णालाही उचलूनच घेतलं जाईल जर त्याने या ठिकाणी मॅच जिंकून दिली. शेवटचा बॉल. क्रिकेटचा खेळ, काळजाचे ठोके, धगधग 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 असंच सुरू असताना पाहायला मिळत आहे. काय होणार शेवटच्या बॉलवर? कोण जिंकणार, कोण जिंकणार? पवन की कृष्णा, कृष्णा की पवन? फुलटॉस, चुकीला माफी नाही आणि पवन केने MUCC अंजू अनबी
₹50,000 पुरस्कार पवन केने यांच्यासाठी दिला जाणार आहे. पहा विनर टीम पवन केने यायचं आहे. पराभूत होणाऱ्या संघामधील अक्षय तेटे आणि बेस्ट फिल्डर मध्ये यश कोठारी आपण या ठिकाणी यायचंय.